भारतातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती म्हणजे योगी आदित्यनाथ. हे वक्तव्य कोण्या दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीचं नाही तर आपल्या भारत देशाचे नवीन बनलेले CJI असणारे मुख्य न्यायाधीश असणारे जे आहेत मित्रांनो BR गवई यांचं आहे. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर आंबेडकरवादी जनतेमध्ये संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे. नेमकं काय घडलंय, त्यांनी असं काय वक्तव्य केलंय ज्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट उठली, आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वीच्या आपल्या भारताला नवीन CJI म्हणजे मुख्य सरन्यायाधीश भेटले आणि त्यांचं नाव होतं BR गवई. त्यांनी ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी जे आहे मित्रांनो, संपूर्ण भारत देशातील जे काही SC ST कॅटेगरीतील लोक येतात किंवा मागासवर्गीय प्रवर्गातून जे लोक येतात, जे गोरगरीब लोक येतात, त्यांच्यामध्ये एक नवीन उमेद, एक आशा पल्लवित झाली. कारण आपल्यातूनच कोणीतरी या ठिकाणी मोठ्या पदावरती बसलाय आणि आपल्याला नक्कीच न्याय मिळून देईल असं त्यांना वाटत होतं. आणि झालंय तसंच मित्रांनो. CJI गवई यांनी शपथ घेतला आणि त्यानंतर ते सर्वात अगोदर कुठे गेले असतील तर ते कोर्टाच्या बाहेर आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर ते नतमस्तक झाले व त्यांच्या समोर त्यांनी डोकं टेकवलं. आणि त्यांनी ते टेकवलेलं डोकं जे होतं मित्रांनो, ते लोकांच्या आशा पल्लवित करत होतं. त्यांना सांगत होतं की हा माणूस नक्कीच आपल्याला न्याय मिळवून देईल, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांना चुकीचं बोलेल. परंतु मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी इलाहाबाद हायकोर्टामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना जे आहे त्यांच्याकडनं एक वक्तव्य गेलं आणि त्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरती अतिशय वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत देशामध्ये सर्वात पॉवरफुल कोणी असेल तर ते भारतीय संविधान आहे. भारतीय संविधानाच्या नंतरच सर्व लोक येतात. आज जे मंत्री, मुख्यमंत्री, जे काय कायदा मंत्री असतील किंवा जे कोणी कुठल्याही पोस्टवर असेल ते बसण्याचा त्यांना अधिकार फक्त भारतीय संविधानाने दिला आहे. परंतु हे संपूर्ण घडत असताना मित्रांनो, जे असणारे BR गवई यांनी एक वक्तव्य केलं. शनिवारी ते बोलत असताना म्हणाले की आपल्या भारतामध्ये जर सर्वात पॉवरफुल व्यक्ती जर कोणी असेल तर ते आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असणारे योगी आदित्यनाथ. त्यांचं हे वक्तव्य आलं आणि त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. जी लोक इतक्या दिवस CJI यांच्याकडे अपेक्षेच्या भावनेनं पाहत होते त्यांच्या मनामध्ये, डोळ्यामध्ये प्रश्न उपस्थित राहू लागले. कारण मित्रांनो, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडनं उत्तर प्रदेशमध्ये अशा अनेक गोष्टी केल्या गेल्यात की ज्याच्यावर नंतर त्यावरती प्रश्न उभे राहिले. जसे की त्यांनी ज्या त्या ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब लोकांच्या घरावरती चालवलेले बुलडोजर असतील किंवा आणखी काही निर्णय असतील आणि त्या व्यक्तीला जर आपल्या भारत देशाचे मुख्य न्यायाधीश पॉवरफुल म्हणत असतील तर लोकांना ज्या त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या त्या देखील आता पल्लवित होण्याऐवजी त्या अपेक्षा आता त्यांच्याकडच्या संपुष्टात येत आहे. आणि त्यामुळे आता आंबेडकरवादी जनता थोडीशी सावध झाली आणि त्यांनी सोशल मीडियावरती या गोष्टीवर व्यक्त व्हायला सुरुवात केली आहे. परंतु BR गवई यांनी ज्या याबाबत वक्तव्य करून त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या ज्या काय आशा अपेक्षा होत्या यांच्यावरती धूळ फेकली की काय असं दिसून येत आहे. आणि त्याचसोबत मित्रांनो, BR गवई हेच न्यायाधीश होते की ज्यांनी जे आहे आपल्या भारत देशामध्ये जे SC ST साठी जे आरक्षण होतं मित्रांनो, SC कॅटेगरीचं जे आरक्षण होतं त्याला संपवण्याची पहिली स्टेप यांच्याकडनं घेण्यात आली होती असं बोललं जातं. कारण SC कॅटेगरीसाठी जे आरक्षण होतं त्यामध्ये गटतट पाडण्यात यावे हा जेव्हा निर्णय घेण्यात आलेला होता CJI चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये, तेव्हा त्या कमिटीमध्ये देखील BR गवई हे होते आणि ते त्या कमिटीमध्ये असल्यामुळे त्यांनी देखील त्या गोष्टीला समर्थन दिलं होतं की SC कॅटेगरीचं जे आरक्षण आहे त्यामध्ये गटतट पडले पाहिजे. आणि त्यांच्याकडनंच आता आंबेडकरी जनता जर अपेक्षा ठेवत असेल तर आपण थोडा विचार करायला पाहिजे. परंतु CJI यांनी केलेलं जे वक्तव्य आहे की भारतातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती जर कोणी असेल तर योगी आदित्यनाथ, यावरती तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.